ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी दिवसभरामध्ये अंदाजे 500 कॅलरीज बर्न करायच्या दिवसभरामध्ये म्हणतोय. आणि जेवणामध्ये आपल्याला जे 1700 ते 2000 कॅलरीज लागतात त्याच्यापेक्षा 500 कॅलरीज कमी खायच्यात बघा. पण उपाशी बसायचं नाही. 500 कॅलरीज कमी खायच्यात आणि 500 कॅलरीज बर्न करायच्यात. किती साधं सोपं गणित आहे. मग ते कॅलरीज बर्न करताना काय करणार आपण, तुम्हाला नवीन नवीन ऍक्टिव्हिटी, घरच्या घरी व्यायाम करा, सकाळी उठल्यापासून दर 1 तासानंतर 1 मिनिटाची ऍक्टिव्हिटी करा, जेवणानंतर शतपावली करा. 500 कॅलरीचं टार्गेट धरायचं सकाळी उठल्यापासून. एकदमच करायची गरज नाही. आपले व्हिडिओ दररोज असतात. जिमला जाऊ शकताय, सायकलिंग करू शकताय, योगा करू शकताय, झुंबा करू शकताय, वेट ट्रेनिंग करू शकताय किंवा आमची ऑनलाईन बॅच सुद्धा जॉईन करू शकता. वजन कमी करणं लय सोपं आहे. कुठलेही प्रोडक्ट खाऊ नका, औषधं खाऊ नका. 500 कॅलरीज बर्न करायच्या दिवसात आणि 500 कॅलरीज कमी खायचे, पण उपाशी बसायचं नाही. त्याच्यामध्ये घरचंच खायचं आहे, प्रोटीनयुक्त खायचं आहे, फायबरयुक्त खायचं आहे. दररोज व्हिडिओमध्ये सांगत असतोय घरातल्या आहारात प्रोटीन कसा बॅलन्स घ्यायचा ताटामध्ये. ते आता 500 कॅलरीज बर्न झाल्यानंतर वजन किती कमी होईल, तर अंदाजे म्हणतोय एका आठवड्यात आपल्या 3500 कॅलरीज बर्न होणार आहेत दररोज. जर 500 कॅलरीज झाल्या तर म्हणजे आठवड्याला आपलं अर्धा किलो वजन कमी होणार आहे. महिन्याचे 4 आठवडे झाले म्हणजे 2 किलो वजन कमी होणार आहे. हे वजन हेल्दी आहे. हेल्दी वजन कमी होणार आहे. जर तुमचं 5 आणि 10 किलो एकदम महिन्यात कमी करत असाल किंवा तो तुम्ही गोल टार्गेट धरत असाल तर तो मसल लॉस पण होऊ शकतो. आणि जर शरीरात पाणी साठवून ठेवलं असतं ते पाणी कमी झाल्यानंतर वजन कमी होतं. वजन जास्त कमी झालं म्हणजे हेल्दी नव्हे. तो डोक्यातून गैरसमज काढून टाका. चांगलं काय, महिन्याला 2 किलो टार्गेट धरायचं हेल्दी बॉडी टोन मध्ये. बॉडी बिल्डिंगचं नाही म्हणत मी, बॉडी कडक झाली पाहिजे. आपल्या मराठी भाषेत बॉडी टोन मध्ये आली पाहिजे. एवढं साधं गणित आहे. ह्याला फॉलो करा, 100% रिझल्ट येतोय. घरचंच खाव्या आणि आपलं वजन आणि पोट कमी करूया, हेल्दी राहाव्या. ह्याच्यासाठी 100% लोकांना, सगळ्या तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा, रील शेअर करा. तुम्ही पण फॉलो करा. सोपं आहे. पाणी, झोप, व्यायाम ह्या गोष्टी लक्षात आले की झालं.